नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं कलायडोस्कोप पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत 2 पाहुणे आहेत ज्यांना ओळख करून द्यायची गरजच नाही आहे, कारण त्यांची ऊर्जाच ही त्यांची ओळख आहे. अपर्णा आणि संदीप पाध्ये. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात जा, कोणाही प्रभावशाली व्यक्तीला भेटा, संदीपचं नाव घेतलं की समोरचा माणूस हसून म्हणालाच म्हणून समजा, अरे संदीप पाध्ये, तो तर माझा मित्र आहे. लंडन असो वा अगदी आपली शार्लेट नगरी असो, मराठी संस्कृतीचे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर पाध्ये दाम्पत्य नेहमी अग्रगण्य असतात. गरजे मराठीसारख्या ग्लोबल सामाजिक व्यासपीठाचं काम असोत, मोठ्या कार्यक्रमांची जबाबदारी असोत, मराठमोळ्या फास्ट फूड ट्रकचा व्यवसाय उभा करताना येणारी आव्हानं असोत, किंवा अगदी आजारपणांवर मात करणं असोत, या दोघांनी कधीही हार मानली नाही. उलट प्रत्येक संकटाला हसतमुखाने सामोरं जात आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हे या दोघांनी करून दाखवलंय. हीच पॉझिटिव्ह एनर्जी आणि जगण्याची जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता थेट स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं, अपर्णा आणि संदीप पाध्ये. नमस्कार संदीप, नमस्कार अपर्णा. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस ऑन कलायडोस्कोप. खूप खूप थँक्यू. तुम्ही तुमच्या घरी आम्हाला बोलवलंय आणि आज आपण इतकी छान पॉडकास्ट करणार आहोत, त्यासाठी मनापासून थँक्स. तुझे सर्वात आधी धन्यवाद, खूप मनापासून. म्हणजे तू आम्हाला असा विचार केलास की आमचं पॉडकास्ट करायला पाहिजे. हे खूपच एक्साइटिंग आहे आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड. आम्ही दोघांनी एकत्र पहिल्यांदा पॉडकास्ट केला, नवरा बायको मिळून पहिल्यांदा गप्पा मारणार आहोत. आता ही माझ्याबद्दल काय बोलते हे ऐकणं जास्त. आपण एक अनफिल्टर्ड पॅच पण सेगमेंट पण ठेवून देऊया मला वाटतं तुमच्यासाठी. पण वेगळा सगळ्यांना मला वाटतं शार्लेटमध्ये तरी प्रत्येकाला माहिती आहेतच की संदीप पाध्ये, अपर्णा पाध्ये हे काय नाव आहे. पण आमच्या बाकीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगा की तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या, की तुम्ही कुठून आहात, भेट कशी झाली. आम्ही दोघंही जण असं मूळचे विदर्भातले आहोत. बरं. आणि माझे बाबा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते, त्यामुळे आमच्या बाबांच्या 3-3 वर्षांनी ट्रान्सफर व्हायच्या. बरं. सो माझं लहानपण असं म्हणजे 12 गावचं पाणी म्हणतात ना, तसं 12 ठिकाणी शिक्षण झालेलं आहे माझं. आणि हा सुद्धा अमरावतीचाच. मी पण विदर्भातच, म्हणजे जन्म विदर्भातलाच, यवतमाळ जिल्ह्यात. त्याच्यानंतर मग पूर्ण 12वीपर्यंत शिक्षण अमरावतीला. मग UD-सिटीला 12वी नंतर बोर्डात आलो. मग जे काय टप्पे असतात त्याप्रमाणे मुंबईत पोहोचलो आणि नंतरचं आयुष्य पूर्ण मग मुंबई आणि मग मागचे 25 वर्ष आम्ही परदेशी आहोत. असं पण UD-सिटी आणि विजेटी आहे, त्यामुळे हे तिकडेच जमलं की काय मग? नाही, आणि ते जमलं नाही, कारण मी त्याला तेच म्हणते, तेव्हा जर मी याला बघितलं असतं तर मी पळून आले असते. पहिलीच मुली बघितली आणि तिच्याशीच लग्न केलं असं, त्यामुळे फर्स्ट साईड म्हणता येईल. याच्या घरच्यांचे मोठ्या भावासाठी प्रयत्न चालले होते लग्नाचे. मोठ्या भावासाठी मुली बघणं चाललं होतं आणि हा मुंबईला होता आणि मी मुंबईला माझ्या काकांकडे आले होते. आणि त्यांनी म्हणजे ते असं ओळखीच्या थ्रू कनेक्शन निघालं आणि मी म्हटलं ठीक आहे भेटूया, असं मला पण म्हणजे खूप काही विचार नव्हता, पण म्हटलं भेटूया. आणि पहिल्याच भेटीत आम्ही 4 तास गप्पा करत बसलो. तर अगदी मेन टू बी होतं, म्हणजे अगदीच. कारण मोठ्या भावाचं लग्न व्हायचं होतं, त्यामुळे आपल्याला काय आणि पण नथिंग टू लूज, ते म्हणजे बघायला काय हरकत आहे, म्हटलं जाऊया. असं झालं ते. पण त्याच्यानंतर असं झाल्यावर मग आम्ही ठरवलं लग्न करायचं. आणि मग याचे वडील म्हणाले की नाही, जोपर्यंत मोठ्या मुलाचं होत नाही तोपर्यंत लग्न नाही करायचं, आम्हाला लग्न नाही करायचं. आणि मग माझे बाबा म्हणायचे तू कशाला थांबतेस, मग आपण दुसरी बघूया मुलं. मग असं झालं की योगायोगाने त्यांना पण लगेचच स्थळ मिळालं आणि आमच्या दोघांचे साखरपुडे एकाच दिवशी झाले. लग्न आमचे 2 दिवसांनी झाले. त्यामुळे पाध्यांकडे 2 सुना अगदी म्हणजे पाठोपाठ आल्या. आणि छान, त्यामुळे मला एक मैत्रीण पण मिळाली. म्हणजे असं ते इतकं सुंदर झालं आमचं. त्यामुळे आमच्या चौघांचं नातं एक वेगळंच आहे. त्याचे वडील IFS आहेत आणि फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जेव्हा ते एका मोठ्या पोझिशनवर होते, त्यांचा आवाका अंदाज काय आम्हाला कधीच नव्हता. आम्ही आपले मध्यमवर्गीय विदर्भातली माणसं.
तर हिच्या घरी म्हणजे तो चंद्रपूरचा ब्रिटिशकालीन बंगला होता. त्यात 7 नौकर होते. म्हणजे संध्याकाळी चादर गादीवर टाकणारे वेगळे आणि सकाळी काढणारे वेगळे, अशी त्यांची अरे बापरे. हे होती. म्हणजे एकदम रॉयल रॉयल अशा मुलीला आपण मुंबईत एका छोट्या घरात कसं म्हणजे तिने होतं म्हणून दिलंय, पण पुढे काय. पण म्हणजे मला असा बंगला म्हणशील तर 16 खोल्या होत्या आमच्या घराला आणि एंड टू एंड अक्षरशः क्रिकेटची पिच तयार होईल असं एवढी मोठी जागा होती घरात. आणि मग लग्न घरातच झालं आणि इनफॅक्ट आमचं लग्न झाडाच्या खाली झालेलं आहे. वा. कारण मागे एवढं प्रशस्त जागा होती, मैदानच होतं ते, आणि तिथे एक मोठा वृक्ष होता आणि त्या झाडाच्या खाली आमचं लग्न झालंय. आणि त्यात अजून एक सांगावं असं वाटेल की म्हणजे आमच्या लग्नाला 25 वर्ष झाल्यावर आम्ही परत जाऊन त्या झाडाखाली एकदम जाऊन आलोय. म्हणजे विच इज व्हेरी रेअर, कारण कोणी लग्न झालेल्या ठिकाणी परत जात नाही. जसं ती म्हणाली आम्ही परत गेलो, आणि त्याचं कारणही असं होतं की आम्ही 25 वर्षापूर्वी अजून एक दुसरी नाळ त्या लग्नामुळे माझी जी जुळली, ती म्हणजे हेमल कशाशी आणि डॉक्टर प्रकाश आणि मंदाकनी आमटेंचं जो हेमल कशाला जे कार्य चालतं. तर परत एकदा 25 वर्षांनी तिथे आपण जाऊया अशी या इच्छेने आम्ही तिकडे गेलो. आणि मग येता येता त्या तिथे पण आम्ही त्या जिथे आपलं लग्न झालं तिथे, कारण त्या लग्नामुळेच मला त्यांचा सहवास मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आम्ही तिथे वारंवार जायचो हेमल कशाला, कारण ते सगळे बाबांच्या याच्यातलेच भाग होते. आणि लग्न झाल्यावर मग ते आमचं एक वन ऑफ द प्लेसेस होतं, ताडोबा आणि हेमल कसा, असं जायचंच असं नेहमी असायचं. माझ्या आयुष्यातला पहिला सेलिब्रिटी, ज्याला धड्यात पुस्तकाच्या धड्यामध्ये ज्यांचा लेख होता, अशी व्यक्ती मी प्रत्यक्ष बघणं हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं. त्यांचं माझ्या आयुष्यात असं येणं हे माझ्या दृष्टीने फार भाग्याचं आहे असं मला वाटतं. आणि त्यांचीच प्रेरणा आज आमच्या पुढच्या पिढीला पण मिळते असं ते वारंवार जाणवतं जेव्हा आमच्या मुलींच्या विचारांमध्ये ते दिसतं. बरोबर. ते फार छान वाटतं या गोष्टीने. परदेशात जायचा योग कसा आला? हा अगदी टिपिकल IT प्रोफेशनल सारखं हे होतं का काही वेगळ्या कारणाने परदेशात जायचा योग आला? प्रत्येक IT वाल्याला वाटतं तसं. तर ते MBT म्हणून त्यांच्या थ्रू मी लंडनला आलो. आणि 2000 पासून आता 25 वर्ष बाहेर आहे. तिथले पहिले 10-11 वर्ष आम्ही लंडनलाच होतो. आणि तो एक वेगळा आणि छान अनुभव होता. लंडनमध्ये सुद्धा भरपूर मित्रमंडळी त्या काळात जमा झाली. पुष्कळशा गोष्टी तिकडे केल्या. लंडनला असताना असं म्हणजे सुरुवातीला तू म्हणाली तसं ITचंच आयुष्य चालू होतं. आम्ही दोघं, ईशा लहान होती, दोघांचे जॉब आणि हे असं. पण कुठेतरी संदीप म्हणाला तसं काहीतरी आपण केलं पाहिजे, समाजकार्य एक चालू ठेवलं पाहिजे, अशा यांनी आमटे काकांचं आम्ही सुरुवातीला हे केलं. तुम्ही गणपती उत्सव तिथे फार धडाक्यात सुरू केला. हो. तर त्याचा काय किस्सा आहे? ते उत्सव प्रेमी आहोत दोघंही आम्ही. आणि घरी गणपती करणं, मग संदीपचे आईबाबा आमच्याकडे नेहमी असायचे लंडनला, तर गणपती असायचा. आणि एका वर्षी मग असं वाटलं की नुसतं आपण घरगुती करण्यापेक्षा बोलवूया 4-2 मित्रमंडळींना. आणि तेव्हा आम्ही नुकताच आमचा भाग बदलला होता. म्हणजे आधी आम्ही वेस्ट लंडनला राहायचो आणि मग तेव्हा माझ्या ऑफिसचं जरा प्रोजेक्ट बदलल्यामुळे मग आम्ही ईस्ट लंडनला शिफ्ट झालो होतो. तर तिथे आमच्या खूप ओळखी नव्हत्या. तर मग आम्ही लिटरली म्हणजे असं रस्त्यात भेटलेल्या मराठी लोकांना पण म्हटलं या आमच्या घरी गणपती आहे वगैरे. आणि तो गणपती एवढा सुंदर झाला. त्या वर्षी आमच्याकडे 60 जण आले होते. आणि मग तिथून ट्रेडिशन सुरू झाली. तिथे मराठी माणूस पहिले ऐकायलाच मिळायचं नाही. अर्ली 2000 म्हणजे जेव्हा ते होतं फार हे होतं. त्यामुळे जो कोणी बोलेल मराठी त्याला आम्ही घरात बोलवलं असं झालं ते. तिथून सुरुवात झाली. आज ते एल्फंड म्हणून मित्रमंडळ आमच्या सगळ्या, म्हणजे त्याच्यानंतर आम्ही 2-3 आमच्या घरी झाले. पण सांगायला आनंद आहे की तिथे काही स्ट्रक्चर नाही, कोणी अध्यक्ष नाही, कोणी बोर्ड नाही. आम्ही ती पद्धतच नव्हती ठेवली. तर ते आज इतकं सक्सेसफुली पुढच्या जनरेशननी पण म्हणजे आहेत. आज आम्ही बघतो विश्व हिंदू परिषदेचे जे मंदिर आहे तिथे आता मोठ्या प्रमाणात ते होतं. तर त्याचं बीज आपल्या घरात रुजवल्याचं समाधान खूप चांगलं वाटतं. म्हणजे आणि ते असं सेल्फ प्रोपेलिंग, सेल्फ ड्रिव्हन असं हे झालेलं आहे ते. आणि एकट्याने कोणीच करत नाही. प्रचंड मित्रमंडळ तिथे माझं होतं. त्या सगळ्यांनी मिळून मग इतका उत्साह दाखवला आणि सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि मला असं वाटतं की ट्रू स्पिरिट ऑफ गणपती गणेशोत्सव तो आम्हाला जवळून अनुभवायला मिळाला. एका वर्षी आम्ही असा मोठा इथे जसं आपला स्प्रिंग फेस्टिवल असतो ना तशा टाईपचा गुढीपाडव्याचा स्प्रिंग फेस्टिवल त्या निमित्ताने आम्ही पार्कमध्ये केला. आणि तो एवढा सुंदर झाला की म्हणजे तू हे एक कार्यक्रम असे ऍड होत गेले त्याच्यामध्ये. त्यातली सगळ्यात लंडनची एक मोठी लक्षात राहण्यासारखी आठवण म्हणजे
सावरकरांनी जी मार्सायला उडी मारली होती, तिला 100 वर्ष पूर्ण झाले होते आणि त्यानिमित्ताने मंगेशकरांनी आणि एक तिथले आदित्य प्रतिष्ठानचे शंकर अभ्यंकर म्हणून आहेत विद्यावाचस्पती, दोघांनी मिळून एक प्रोग्राम लंडनमध्ये आणलेला. तर तिथे माझे एक मित्र राजाराणी ट्रॅव्हल्सचे अभिजित पाटील यांच्यामुळे मला ती संधी मिळाली. ते म्हणाले की आपण लंडनमध्ये काय करता येईल. तेव्हा माझी महाराष्ट्र मंडळाशी पण मग पहिल्यांदा असा संपर्क आला. मग तिथली खूप जुनी जाणती लोक, म्हणजे तिथले अध्यक्ष दोपटकर, डॉक्टर काणेगावकर, अशी छान लोक मला मिळाली. मग त्यांच्यामुळे मग मी एक मस्त मंगेशकरांचा, म्हणजे मला सांगायला आवडतं की मंगेशकरांनी तेव्हाच मला म्हणाले की मी 56 वेळा लंडनला आलोय पण मी एकदाही कार्यक्रम लंडनला केला नाही. तो एकमेव कार्यक्रम त्यांनी तिथे केला आणि तो इतका सुंदर झाला आणि त्याच्या पुढे त्यांनी कधी परफॉर्म केलं नाही तिथे. त्यामुळे ते श्रेय मी नक्कीच घेऊ शकतो की मंगेशकरांना. आणि त्या कार्यक्रमामध्ये फोनवरून लता मंगेशकरांनी नमस्कार असा फक्त एक हे केला शुभेच्छा दिल्या होत्या सुरुवातीला. ते माझ्या दृष्टीने फार मोठी पावती होती की आपण काहीतरी भव्य दिव्य नक्कीच जे घडतंय त्याचा आपण भाग झालो, याचा समाधान आहे की आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या कलाकारांना भेटणं, बोलणं, हे पण एक आपल्यासाठी स्वप्नवतच असतं की अरे बापरे, हृदयनाथ मंगेशकरांची भेट झाली, लताबाईंशी बोलणं झालं. पण असे अनेक दिग्गज कलाकार तुम्हाला ओव्हर द इयर्स भेटलेत आणि मला वाटतं लंडनमध्येच अनेक कार्यक्रम, अनेक चॅरिटी प्रोग्राम्स तुम्ही ॲज अ फॅमिली तुम्ही अरेंज केलेले आहेत. तर त्याबद्दल काय सांगा? तर म्हणजे मंगेशकरांचं जे हे झालं ना, तर मला वाटतं त्याच्यानंतर मला वाटतं की बऱ्यापैकी मी महाराष्ट्र मंडळाशी मग कनेक्ट झालो. नाहीतर मी पूर्वी एवढा कनेक्टेड नव्हतो. मग असं लक्षात आलं की आपण काहीतरी म्हणजे लंडनमध्ये काहीतरी मोठं हे केलं पाहिजे. मग त्यांनी मला मंडळात जॉईन करण्याची विनंती केली. मी जॉईन झालो. तिथे मंडळ तुमच्या दारी असा नावाचा एक मी प्रोग्राम लॉन्च करून, कारण लंडन खूप मोठं आहे मुंबईसारखं, म्हणजे आणि त्याच्या आणि जगात लंडन महाराष्ट्र मंडळ हे एकमेव मंडळ आहे ज्याची स्वतःची वास्तू आहे. तर त्या वास्तू पण अशा जागी होती की ऑब्व्हियसली जुनी लोक जायची, पण आता नवीन वेगवेगळ्या भागात लोक राहायला लागली, तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे प्रत्येकाला तिथे येणं शक्य हे नव्हतं. तर मग काही लॉन्चेस आम्ही असे केले की प्रत्येक छोट्या छोट्या भागात कसं मंडळ नेता येईल, त्यांना कसं मोठं करता येईल, असे थोड्या छोट्या गोष्टी मी तिथे केल्या. या अगदी फार म्हणेल की एक छोटाच पिरियड होता माझा तो, पण त्याच्यामुळे मला एक लक्षात आलं की आपण कम्युनिटीमध्ये कदाचित आपली ही आवड जास्त आहे. पण या सगळ्या जर्नीतनं गौरी एक सांगते, म्हणजे अतिशय छान माणसं जोडल्या गेली आणि वी आर रिअली थँकफुल की, कारण शेवटी हे कुठलेच आम्ही दोघांनी केलेलं नाहीये, म्हणजे असंख्य लोकांचे त्याला हात लागलेले आहेत. मला वाटतं मुली लहान होत्या तेव्हा, राईट? तर मुलींचा कसा काय एक सहभाग होता, इन्व्हॉल्वमेंट कशी होती? म्हणजे मुलींना पण याच्यातनं आपण म्हणतो जसं घरात जे आपण बघतो ते आपोआप बरोबर, हळूहळू संस्कार व्हायला संस्कार लागतात होतात, मुलांवर. बरोबर. तसं ईशा सुद्धा अगदी तेव्हा एलिमेंटरीमध्ये होती आणि त्यांच्या शाळेनी असा फंडरेजर गोळा करून फंड्स गोळा केले होते आणि मग ते ठरवत होते की हे फंड्स कुठल्या चॅरिटीला द्यायचे. आणि मग त्यांनी त्यांच्या स्टुडंट्सला सांगितलं अगदी दुसरीत असताना की तुम्हीही पिच करा की तुमच्या चॅरिटी, तुम्ही कुठल्या चॅरिटीला सपोर्ट करता आणि त्याला का दिल्या गेलं पाहिजे. तर हिनी तेव्हा हेमलकशाबद्दल तिथे सगळ्यांना माहिती सांगितली आणि एकमताने तिला सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केला की याच चॅरिटीला आपण पैसे द्यायला पाहिजे. तर कुठेतरी ते बीज आपोआप तिथे रोवल्या गेलं. कारण तू जर एकदा हेमलकशाला गेलीस ना गौरी, तर तिथे जे म्हणजे तिथे गेल्यावर आपले खरे डोळे उघडतात की दुसऱ्यांसाठी जगणं म्हणजे काय. म्हणजे आपण जे करतो ते खरंच काहीच नाही, आपण थोडासा खारीचा हातभार लावायचा प्रयत्न असतो. ज्यांना शक्य आहे ना त्यांनी नक्कीच हेमलकशाला भेट द्यावी आणि बघावं तिथलं जे सेल्फलेस काम चालतं ना ते. तुमच्या एवढ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये हे एक नवीन प्रोजेक्ट ऍड करायला हरकत नाहीये टू डू लिस्ट मध्ये की इथून एक टूर काढा आता. हो, आणि इथून आता जातात आणि अमेरिकेतले इव्हन मुलांना घेऊन जाणारे एक टूर आमचे स्नेही करतात. तर मी बऱ्याच लोकांना ते एनकरेज करतो की मुलांना पाठवा. पण हे सगळं करत असताना मला असं वाटतं की आपल्यापेक्षा त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की अशा जागी त्यांनी काम केलं, अशा वेळेस सुरू केलं जिथे वीज नव्हती, पण त्या लोकांच्या भाषेत थँक्यू हा शब्द नाही. आणि आज आपण काहीतरी चांगलं काम केलं त्याला 5 स्टार रेटिंग दिल्याशिवाय, लाईक दिल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. तर विचार करा त्याच्या भाषेतच थँक्यू नाही. अशा लोकांसाठी निरपेक्ष काम करणं, तर
ते दॅट कीप्स मी ग्राउंडेड. म्हणजे माझा देवावर एवढा विश्वास नाही, पण माझ्यासाठी ते विठ्ठल रखुमाई आहे, असं मी वा. अगदी आनंदाने म्हणतो. लंडनमध्ये असताना काय काय कार्यक्रम आहेत थोडं ब्रीफली सांगा मला. हा, मग ते जसं अभिजित पाटील मी म्हणालो होतो माझे, तर त्यावेळेस महेश मांजरेकर आणि अभिजित यांनी मिफ्टा नावाचा एक प्रोग्राम, म्हणजे मराठी इंटरनॅशनल फिल्म आणि थिएटर अवॉर्ड्स, बर. हा एक प्रोग्राम त्यांनी सुरू केला होता, की जगभरात जसं आयफा असतं तसं मराठी फिल्मची सगळी कलाकार मंडळी तिकडे न्यायची. वा. तर त्यांची संकल्पना त्यांनी पहिल्यांदा दुबईपासून सुरू केलेली, आणि दुसरं त्यांची इच्छा होती लंडनला. आणि मला नुकताच मी मंगेशकरांचा कार्यक्रम केला होता, त्यामुळे ते म्हणले तू करशील का लंडनचा. त्यांनी मला दुबईला आमंत्रण दिलं, आणि मग मी लंडनला करायचं असं ठरवलं. आणि मग त्यांनी मला ती ट्रॉफी दिली, आणि मग त्याच्यानंतर ही हिस्ट्री, कारण त्या थिएटर अवॉर्डमुळे जवळपास 250 कलाकार लंडनला आले. बापरे. न भूतो न भविष्यतो असा तो प्रोग्राम झाला. अजून एक चांगली घटना घडली, कारण त्याच्या आधी युरोपियन मराठी संमेलनामध्ये मी गेलो होतो. तर कारण तिथे परत आमटे काकांना त्यांनी बोलवलं होतं, तर काका जिथे जाणार ते मी जाणार असं होतं. म्हणून मी लंडनहून झुरिकला गेलो. तिथे माझी सुनील गावस्करांची ओळख झाली. गावस्करांनी असं सांगितलं की 83चं वर्ल्ड कप जेव्हा झालं, त्याचे 25 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना एक कार्यक्रम लंडनला करायचा होता. त्याचे कपिल देव कॅप्टन होते 83च्या वर्ल्ड कपचे. तर तो त्यांनी कसा प्रोग्राम ऑर्गनाईज केला हे त्यांनी मला सांगितलं. आता त्याच्यासाठी एक वेगळी स्टोरी बनेल, पण ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिली गोष्ट मी ही केली की मी जाऊन व्हेन्यू बुक केला. आणि मग त्यांनी व्हेन्यू बुक केला एवढं सांगितलं, तेवढीच प्रेरणा घेतली. ते म्हणे की मी 85चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर माझ्यासाठी कोण कपिल काही करू शकेल असं मी त्याला म्हटलं म्हणे, पण आत्ता काही घडेल असं वाटत नाही म्हणे. तो वर्ष 2000, त्या मला वाटते 10-11ची गोष्ट आहे. तर मी आपला लहान तोंडी मोठा घास घेतला आणि सांगितलं सर मी काही करू का तुमच्यासाठी असं वगैरे. आता त्यांना वाटलं हा कोण आता पण भेटला असा वगैरे, पण मी त्यांनी सांगितलं तेच केलं. दुसऱ्या दिवशी जाऊन मी व्हेन्यू बुक करून घेतला. मी O2 इरेना, लंडनचा सगळ्यात प्रसिद्ध इरेना आहे. आणि मी ठरवलं की मराठीला, आणि म्हणजे मी लकीली मिफ्टा आणि हा इव्हेंट म्हणजे करायचं तर मराठीला त्याच लेवलला न्यायचं, म्हणून मग त्याच लेवलचा तोडीचा व्हेन्यू बुक करायचा असं मग ठरवून मी तो व्हेन्यू बुक करून टाकला. डायरेक्ट तिथे डेट बघितली. मला गावस्कर सरांनी सांगितलं होतं की या तारखेंना आम्ही येणार आहोत, तेव्हा बघ तुला असेल तर मी नक्की येईन आणि बाकीच्यांना पण आणीन. तो कार्यक्रम झाला, छान झाला सगळंच. पण मला एक चांगला मित्र मिळाला तिथे, म्हणजे द्वारकानाथ संसगिरी. प्रेमाने आम्ही पप्पू म्हणतो आजही. म्हणजे असं होत नाही की मला त्यांची आठवण येत नाही, कारण एवढा मोठा माणूस ज्याच्यामुळे मी खरं क्रिकेट शिकलो लहानपणी, षटकार वाचून वगैरे. त्याच्या घरचा एवढा मी जवळचा होईल, त्याचा मी एवढा होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. म्हणजे मी नंतर माझ्या वाढदिवशी त्यांनी पाठवलेला जो व्हिडिओ आहे तो, कधी आयुष्यामध्ये जेव्हा निराश होतो किंवा असं वाटतं की आपल्याच्याने काही घडू शकत नाही किंवा आपण कुठेतरी अडकलो आहे, तर मी तो व्हिडिओ बघतो आणि ते मला प्रेरणा देतं. आणि असे मित्र जवळ असावेत जे नेहमी तुम्हाला हे करावे, तर त्या दृष्टीने मी त्याला खूप मिस करतो. त्याच्यामुळे मला अजून एक चांगला मित्र मिळते, म्हणजे सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर. आज आपण तेंडुलकर फॅमिलीला जवळून बघतो आणि ते किती हंबल आहे ते बघतो. तर मला खूप जवळून अनुभव आहे. आणि मी अगदी सांगू शकतो हक्काने लोकांना, फक्त मीडियावालं, की आमटे कुटुंब आणि तेंडुलकर कुटुंब हंबलनेसच्या दृष्टीने जर का असे आपण जे मोजमाप असतात त्यांचं, म्हणजे मीडियासमोरचा मुखवटा नसताना सुद्धा ते कसे वागतात, तर मला वाटतं की हे प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे की सगळीकडे तुम्ही राहत असाल हंबल तरच तुम्ही हंबल असता. आणि ते त्यांनी मला तर खूप शिकवलं आहे. सचिन, अजित तेंडुलकर आणि नितीन तेंडुलकर असे तिघही भाऊ आले होते. आणि त्या तिघा भावांचं म्हणजे अगदी आपल्यासारखं जसं बहीण भावांचं आपल्या घरामध्ये नातं असतं तसं त्यांचं एकमेकांशी होतं. आणि सचिन आल्यानंतर तिथे खूपच एकदम ऑरा सचिनचा, ऑफकोर्स म्हणजे सगळेजण सचिन वेडे आणि क्रिकेटचा देव. तर संदीप म्हणजे आमची ओळख करायला आम्ही गेलो तिथे. अजित तेंडुलकर होते, सचिन होता आणि हा आयोजक असल्यामुळे याची ओळख करून दिल्या गेली आणि मी त्याच्या बाजूला उभी होती, तर माझ्यापर्यंत पोचल्या नाही गेलं. तर अजितनी थांबवलं, हिची ओळख करून दे. म्हणजे एवढं त्यांचं बारीक लक्ष इतक्या याच्यामध्ये असून सुद्धा.
आणि एवढी म्हणजे इतकी लोक तिथे मागे लागली, सचिन सचिन म्हणे. तुला तर माहिती आहे सचिनची क्रेज कशी असते. अरे बापरे. ॲज सून एज सचिन आला ते सगळं कार्यक्रम बाजूला राहिला आणि फक्त सचिन सचिन असं तिथे सचिन चालू खेळायचा झालं. तेव्हा? खेळत हो, होता? हो, हो, खेळत होता तेव्हा. आणि म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर निदान 70 ते 80 मुलांच्या सह्या सह्या त्यांनी त्यांनी करून स्टेजवरून दिलेल्या. आणि मला अजूनही आठवतं की कितीतरी लहान मुलं होती ती अशी ते बघून रडायला लागलेले. शेवटी एवढं मोठं. आणि तो तेव्हा वर्ल्ड कप आपण जस्ट जिंकला होता. आता इतके वर्ष तुम्ही लंडनमध्ये होता, इतके सुंदर सेटल झाला होता, लंडन सोडायचा विचार पण आला कसा काय मनात? म्हणजे एक इच्छा असते. मुली मोठ्या होत होत्या आणि शिक्षणाचं असं वाटलं की आपल्या देशात जास्त चांगलं आहे असं तेव्हा एक हे असतं काहीतरी डोक्यात. आणि प्लस भारतात परत जायचं, बाबा आपण आता इथे नको, आता खूप झालं इथे राहून. आणि त्यावेळेस आय थिंक जो तू म्हणाली की का निर्णय घेतला, तर मी म्हणेन की एक त्यावेळेसच एक गुण मला वाटतं, मला आवडतो माझा स्वतःचा, की लर्निंग टू लेट गो इज ऑलवेज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आणि कुठेतरी आपल्याला, मला वाटतं पुन्हा क्रिकेटच येतं. सुनील गावस्करांनी अगदी त्यांच्या पीक काळामध्ये जेव्हा हे सोडले, की त्यांनी लोकांनी विचारलं त्यांना की वाय, तर वाय नॉट असा जो प्रश्न पडतो, तेव्हा कदाचित ते पण असं एक इन्स्टिंक्ट असेल की याच्यात लोभात नाही राहायचं, प्रेमात नाही पडायचं, नवीन आयुष्य परत काहीतरी करूया. मला TCSचा आय गॉट द हेड ऑफ CRM सोल्युशन्स पोझिशन, मग मी तिकडे परत गेलो. पण प्रॉब्लेम असा आला की ती पदं तर मिळाली, पण शेवटी यू नीड टू बी मूव्ह क्लोजर टू द कस्टमर. आणि त्यावेळेसपर्यंत माझी ब्रिटिश सिटिझनशिप झाली होती, त्यामुळे विजा हा प्रश्न नसल्यामुळे मला TCS कायम कुठेही पाठवायची. बर. तर मग ती तेव्हा असं झालं की मी कुठेही फिरायला लागलो. मी आफ्रिका काय आणि काय काय असं, आणि अमेरिकेतही पुष्कळ वेळा यायला लागलो. तर मग आपण अमेरिकेत का नाही जायचं जिथे आपण. आणि प्लस मुली मोठ्या होत होत्या, तर असं तुझा वाटलं पण की जॉब सुरू होता? माझा जॉब चालूच होता. हो. आणि मुली म्हणजे ईशा तेव्हा 8वीत होती. आणि मग आम्ही ठरवलं की जर जायचं असेल तर आत्ता दिस इज अ राईट टाइम, कारण मग अजून तिला हायस्कूलमध्ये नेणं म्हणजे दॅट वुड बी बिग चेंज फॉर हर. आला ते शार्लेटला शार्लेटला चला. Yeah. त्याचं एक कारण असं की मी इतका ट्रॅव्हल करायचो ना, एकदा मी 12 दिवसात 10 शहरांमध्ये आलो अमेरिकेत. बर. आणि समहाव शार्लेट वॉज वन ऑफ द पिट स्टॉप. आणि कुठेतरी मी या गावाच्या प्रेमात पडलो. कोणीही माहिती नव्हतं या गावात, पण म्हणजे कधी कधी काही निर्णय का असतात, म्हणजे तेव्हा कोणी म्हटलं असतं मला की शार्लेटमध्ये तू येशील, तर कदाचित कोणी, मी पण विश्वास ठेवला असता जेव्हा लंडनला होतो, की पुढचं आयुष्य इथे जाईल. आता तर मला वाटतं की दिस इज माय होम नाव, दिस इज अवर होम नाव. आणि त्यात अजून एक मोठा निर्णय मी घेतला, म्हणजे 18 वर्षांची TCSची नोकरी सोडली. पण त्यामुळे मला मग इथे आल्यावर म्हणजे ईशा, रुचा, त्यांची शाळा, त्यांना सेटल करणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, हे खूप छान पद्धतीने करता आलं. आणि मला अगदी लहानपणापासून पेंटिंग, स्केचिंग, ड्रॉइंग याची खूप आवड आहे. आणि ते मी थ्रूआउट इवन मुली असताना, जॉब चालू असताना काहीतरी थोड्या बहुत प्रमाणात करत राहिली होती. इथे आल्यावर मग मी CPCCमध्ये काही कोर्सेस केले, फ्लोरल डिझाईनचे सर्टिफिकेशन घेतले, ॲक्रेलिक पेंटिंगचे क्लासेस केले. आणि मग इथे फेस्टिवल ऑफ इंडियाला एक्झिबिशनची एक अपॉर्च्युनिटी आली. आणि हिंदू सेंटरमध्ये एक एक्झिबिशन होतं, मग तिथे मी माझे पेंटिंग एक्झिबिट केले. तर समहाऊ मग माझ्या पोरींच्या मैत्रिणींच्या आयांमध्ये की अरे ही चांगलं करते आर्ट, हे होतं असं वगैरे हे झालं. आणि मग एका मैत्रिणीच्या आईने मला तू क्लासेस का नाही चालू करत असं विचारलं. मागची जी जागा आहे माझ्या सनरूमची, तिथे मग आम्ही त्याला प्रॉपर स्टुडिओ म्हणून कन्व्हर्ट केलं. मग क्लासेस सुरू केले. आणि मग मी घरात क्लासेस चालू केले. आधी लहान मुलांचे क्लासेस मी घ्यायची, मग मी मोठ्यांसाठी पण वर्कशॉप्स घ्यायला लागली, ॲक्रेलिक पेंटिंग आणि हे. आणि ते खूप छान, म्हणजे मग त्या ह्याच्यातनं माझ्याशी इथे लोकल आमचे छान कनेक्ट्स होत गेले. माझे आर्टिस्ट मैत्रिणींचा आमचा असा एक ग्रुप तयार झाला. तर नमस्ते आर्टिस्ट शार्लेट म्हणून आमचा एक ग्रुप आहे. आणि त्याच्या थ्रू आम्ही खूप इथे शार्लेटमध्ये वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत. म्हणजे आम्ही शाळांमध्ये जाऊन इंटरनॅशनल फेस्टिवल्स असले की इंडियन कल्चरबद्दल माहिती द्या, इंडियन आर्टबद्दल माहिती द्या, असं करतो. किंवा सिटीसोबत आम्ही इथे बरेचसे प्रोजेक्ट केलेत. म्हणजे बस स्टॉप पेंट केला आहे आम्ही. असे कलेक्टिव्ह ग्रुप आहे आमचा. आणि मग आम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज येत राहतात. एकदा आम्ही आपल्या पार्कच्या ट्रेलवर एक पेंटिंग केलेलं आहे. एका ब्रुवरीसाठी आम्ही एक मोठं पेंटिंग तयार केलं होतं. सो वी कीप डुईंग लॉट ऑफ डिफरंट थिंग्स. तू फूड ट्रक सुद्धा सुरू केलास, तर हे फूड ट्रक आपण सुरू करावा, आपलं हे चाट किंवा आपलं हे स्ट्रीट फूड, मराठी स्ट्रीट फूड सगळ्यांपर्यंत इथे शार्लेटमध्ये
सुरू करावं, ही संकल्पना कशी आली, काय मनात कशी काय आली? आता हे बघ, आपण गप्पा गप्पांमध्ये सगळेच जण म्हणत असतो, अरे यार वडापाव पाहिजे होता इथे, हो. किंवा बाहेर फिरायला गेलं की नेहमी आपलं मॅकडोनल्ड्स आणि सबवे वगैरे खायला लागलं तर असं वाटतं की का वडापाव नाही मिळत. तर हे असं आमच्या बऱ्याच वर्ष चर्चा चालायच्या आणि आय थिंक दॅट इज वेअर इट ॲक्च्युली स्टार्टेड. पण थँकफुली खूप छान मैत्रिणी होत्या माझ्या, आहेत इथे, म्हणजे संगीता कोरडे, पूनम हिंगे, अमृता देशपांडे, असं मग आम्ही मैत्रिणींनी मिळून ती एक कल्पना धरली आणि बघता बघता ती कल्पना अशी प्रत्यक्षात उतरली. म्हणजे ते इतक्या फास्ट झालं की तुला सांगते, त्या दिवशी आमचं लॉन्च होतं, आम्ही असं एक छोटंसं फ्लायर बनवलं आणि व्हॉट्सअपवर सर्क्युलेट केलं आणि आम्ही पोचलो आउटलेट मॉलला. तो ट्रक आम्हाला ठेवायचा होता. तिथे गेल्यावर इतकी गर्दी की म्हणजे तिथे लोक असे म्हणजे 2 तासात आम्ही नेलेलं सगळं फूड संपून गेलं आणि तरी लाईन संपेच ना. आणि मग आमच्याकडे फक्त भेळ आणि चहा एवढंच उरलं, बाकी काहीच नाही. पण तुला सांगते, या सगळ्या ह्याच्यामध्ये कम्युनिटीचा एवढा जबरदस्त सपोर्ट होता आम्हाला की म्हणजे तो जरी मी ट्रक आमचा नव्हताच. जरी मी तो म्हणते, तू मंडळाचाच म्हणालीस होता. की तुझा ट्रक, पण तो माझा ट्रक नव्हता खरं. म्हणजे तो लिटरली मराठी कम्युनिटीचा ट्रक होता. घरगुती आपण बघतो बरेच जण करतात, पण हे असं फूड ट्रक विकत घेऊन तुम्ही हे करताय, त्याला काय प्रोसेस आहे? याची सुरुवात अशी की म्हणजे आमची ही जशी म्हणाली ना, तर पूनम आणि संगीता ज्या होत्या, तर केदार हिंगे जो पूनमचा हे, त्यांनी हे शोधून काढलं होतं की कुठे ट्रक विकत मिळतो. आणि मग त्यांनी मग तिथून ती सुरू झाली. मग तो एम्प्टी ट्रक होता, म्हणजे तो ट्रक ऍक्च्युअल ट्रक होता, त्याच्या आत काहीच नव्हतं. आणि मग त्याच्या आत किचन बिल्ड करणारे असे वेगळे स्पेशलाइज शॉप्स आहेत तिथे. आणि मग ते तिथे जाऊन आम्ही तो कस्टमाइज करून घेतला. अगदी सुरुवातीपासून अगदी. सगळं केलंय, तयार करणं, ट्राय करण्यापासून मग हेल्थ इन्स्पेक्शन. आणि कुठे तू म्हणाली तसं बिझनेस करणं इथे बिलकुलच सोपं आणि नाही. फूडचा तर मला वाटतं की फार त्यांचे रेग्युलेशन्स असतात, खूप असतात. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ते सर्वसेट नावाचं एक सर्टिफिकेशन करावं लागलं सगळ्यांना, विच टेल्स यू बेसिकली द कोड ऑफ कंडक्ट फॉर सर्व्हिंग फूड. म्हणजे कसं तुम्ही करायला पाहिजे, काय करायला नको आणि काय केल्या गेलं पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि आपण असं घरी, म्हणजे ट्रक असल्यामुळे घरी स्वयंपाक करणं वगैरे असं नसतं. कमर्शियल किचन घ्यावं लागतं. त्या कमर्शियल किचनमध्येच तुम्ही कुकिंग करू शकता. तर जे आम्ही पहिले कमर्शियल किचन घेतलं, दॅट वॉज अ शेअर्ड किचन. तर तिथे जवळजवळ 20 एक फूड ट्रक, म्हणजे ते सगळे तिथे करणार. तर इट वॉज म्हणजे खूपच वेगळा अनुभव होता. मुंबईचं आपलं स्ट्रीट फूड असंच त्याच्यामध्ये हे होतं. त्यामुळे नाव सुद्धा आम्ही अगदी मराठी असलं पाहिजे असंच ठेवून आम्ही ठेवलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये वडापाव, मिसळपाव, पावभाजी, भेळ, पाणीपुरी, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, छोले भटुरे, सुरळीच्या वड्या, समोसा, चाट. मोठा मेनू होता. पण मग तो आम्ही अल्टर करायचो, म्हणजे डिपेंडिंग ऑन लोकेशन, डिपेंडिंग ऑन टाइम, तो असं आम्ही कमी जास्त करायचो. आणि हे सगळं शिकत गेलो आम्ही. म्हणजे हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं आधी. तर असे खूप मोठे मोठे प्लॅन्स होते. मग हळूहळू लक्षात आलं की ट्रकचे चॅलेंजेस काय आहेत. पण चांगला अनुभव होता की कसं, मला वाटतं की ते, आणि या सगळ्या मैत्रिणींनी सगळं ते केल्यामुळे इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. मुली सगळ्यांना हे पण मिळालं. म्हणजे येल्पमध्ये आम्हाला जे रेटिंग्स मिळायचे, किंवा ऍक्च्युली शार्लेट बिझनेस जर्नलमध्ये टॉप 10 फूड ट्रकमध्ये आपला फूड ट्रक आला. आणि फूड ब्लॉगरनी पण हिला फॉलो करायचे इथले शार्लेटचे. पण शेवटी आपण म्हणू की प्रत्येक गोष्टीला कोविडने सगळे खेळ घातली, तसं ते पण हे झालं. आणि चांगला अनुभव. संदीप, आता आपण सगळ्या वेगवेगळ्या ह्या प्रोजेक्ट्स बद्दल बोलतोय, तर BMM ऑलमोस्ट जे आपल्या गावात होऊ घातलं होतं, तो BMMचा अनुभव कसा होता सांगा? जेव्हा गावात आलो आणि मी पहिले तर मंडळामध्ये इन्व्हॉल्व झालो, आणि पद्मजाताई फेनानींचा आम्ही पहिला कार्यक्रम, म्हणजे खरं पाहिलं तर गावात कार्यक्रमांसाठी मी जे ओळख सुरू झाली ती त्या कार्यक्रमामुळे झाली. आणि त्याच्यात त्यांची आमची ओळख होती. परंतु इथे गावात तो इव्हेंट कसा करायचा ह्याची जी सुरुवात होती, तर मला आय वुड लाईक टू एक्नॉलेज पांडुरंग नाईक, ज्यांनी खरोखर ती एक मला एक जोडीदार म्हणावा की अरे मी आहे ना, अशा टाईपमध्ये त्यांनी सपोर्ट केला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तो सुंदर कार्यक्रम घडवून आल्यानंतर मग एक कॉन्फिडन्स आला की इथे आपण कमर्शियल काहीतरी नक्की चांगलं करू शकतो. BMMला एकदा गेल्यानंतर लक्षात आलं की
हे काहीतरी भव्य आहे. म्हणजे अमेरिकेत लंडनमध्ये बरोबर. तिकडे मी युरोपियन मराठी संमेलनाला गेलो होतो झुरिकला. पण इथे त्याची स्केल अगदी 10 पट होती हे मला माहिती नव्हतं. गेल्यावर लक्षात आलं आणि मग असं वाटलं की वाय नॉट, म्हणजे आपल्याला काहीतरी करता येणार काय. तर मग त्याच्यासाठी जी तयारी असेल त्याच्यासाठी मग मी BMMच्या पहिले एक्झिक्युटिव्ह कमिटीवर गेलो. 2 वर्ष काम केलं. तर ते काय आणि BMM गावात आणणं ही देर इज अ प्रोसेस. त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स असतात. त्याच्यामध्ये तुमचं व्हॉलंटिअरिंग, तुमचं फायनान्शियल एबिलिटी, असे बरेच फॅक्टर्स असतात. तर हे सगळे समजून घ्यायला लागले. पहिल्यांदा आपल्याला नाही मिळालं यश, पण दुसऱ्यांदा जेव्हा आपण प्रयत्न केला तेव्हा मी हे सगळी फिल्डिंग हा शब्द वापरेन की व्यवस्थित आपण गावाची तयारी केली आणि वी मेड शुअर. आणि त्यावेळेस खरं तर आपले न्यू जर्सी आणि बे एरियासारखे कॉम्पिटिटर होते जिंकायला. सो डेव्हिड वर्सेस गोलियात होतं, पण आम्ही एकदम त्याच्यावर एक मला सांगायला आवडेल की आपल्या गावाने गाणं केलं होतं, अपना टाइम आएगा. आणि ते गाणं एवढं व्हायरल करून टाकलं आपल्या लोकांनी. त्यावेळेस ते फेमस होतं गाणं अपना टाइम आएगा. आणि त्याच्यात मग शायलटचं का नाही की आम्ही मीडियम शहर आहोत पण आमची का नाही मिळू शकत आमच्या गावाला, नेहमीच मोठ्या गावांमध्ये का जायचं, असं आम्ही कॅम्पेन राबवलं. पण म्हणतो तसं म्हणजे कुठलीही गोष्ट करायची तर इट टेक्स अ विलेज टू रेज चाइल्ड. त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर गावात जसं म्हणालो सगळी लोकं एकत्र आली होती. आपली जी जवळची मित्र आहेत त्याच्यामध्ये अभिजित शेंडे असो किंवा प्रमोद होले होता, त्याच्यानंतर सतीश गडबई, जाजीबा, प्रशांत सरोदे, प्रत्येकाने वेगवेगळ्या आयडियाज काढल्या. आनंद पार्टे, राहुल गरड, महेश भोर वॉज ॲट द फोर फ्रंट ऑफ द मीडिया. अमित कोलुरवार, वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज. इव्हन आदिती काणेनी गाणं म्हटलं ते अपना टाइम आएगा सारखे ते बरेच लोक, ज्योती कुलकर्णी, माधवी, आपल्याला आम्हाला कायम सपोर्ट आहे माधवीचा सगळ्याच गोष्टींना. सो हे सगळे अजून म्हणायला गेलं तर म्हणजे जेवढे आठवावे तेवढे कमी आहे. गुर्जर नवरा बायको ते सुद्धा, रणजित आणि संजीव डांगे तर सगळे सिनियर सिटीजन म्हणावेत. त्यांनी इथलं खूप हातात घेतलेलं आहे काम गावातलं. डोंगरे काका होतेच पाठीशी. शैलजा मेहता असो, त्या लोकांनी सगळं जेव्हा BMM आलं तेव्हा सगळे लोक पुढे आली होती. त्यामुळे मला असं वाटतं की एक 50-55 लोकांची तरी कमीत कमी टीम होती ज्यांच्यामुळे निदान हे समोर आलं. आणि प्रपोजल रायटिंगसाठी निनाद सुळेने खूप मस्त काम केलं होतं. तर असे लोकांनी एक एक क्षेत्र घेतलं आणि आपापल्या क्षेत्रातलं जे काय अनुभव असेल, विनोद हवळसुद्धा होता, असं अशा बऱ्याच लोकांनी कंट्रीब्यूट केलं आणि त्यामुळे आपल्याला गावात हे BMM आणणं शक्य झालं. आपण म्हणतो त्याला मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. कोविड सगळं आपलं म्हणजे 2020ला म्हणजे 1-1.5-2 वर्ष तुम्हाला तयारीला लागतात. आपण सुरू केली होती तयारी पण ते शेवटी कुठेतरी काहीतरी भव्य स्वप्न बघणे आणि ते पूर्ण करणे याची बीजं मला वाटते आधीच होती. कारण जेव्हा मी मंगेशकरांपासून जे आपण कार्यक्रम केले तर ते पिनॅकल होते. आता ह्याच्या पुढे काय, तर हेच होतं. ते घडलं नाही तर इट्स ओके. म्हणजे मी परत म्हणतो की मला लेट गो करायला आवडतं. जास्त मी गुंतून राहत नाही कशामध्ये. तर ते नाही झालं. पण त्याच्यामुळे एक मी म्हणेन की अजून एक मला गरजे मराठीसाठी मी जे काम विचारणारच होते. मग त्यावेळेस मी 2016 पासूनच म्हणजे गरजे मराठीची सुरुवात पण माझी जरा एक वेगळ्या यानीच झाली. कारण आनंद गाणू जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत, आनंद गाणू आणि सुनीता गाणू, मी म्हणेन की महाराष्ट्राला आणि ग्लोबल मराठी लोकांना मिळालेली ती एक देणगी आहे. कारण असं आपलं त्यांच्या वयाची जी माणसं परदेशी येतात ते आपल्या मुलं सांभाळण्यामध्येच वेळ घालवतात. बरोबर. पण त्यांनी जे कार्य केलं आहे म्हणजे या लेवलला नेऊन ठेवलं आहे त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. आय एम ऑल्सो वन ऑफ द फाउंडर डिरेक्टर. पण मला वाटतं की तिथे असं वाटलं की हे नाही घडू शकत तर आपण एंटरप्रिनर्स, बिझनेसमन्स, प्रोफेशनल्स यांना एकत्र आणलं तर काय होईल. मग हे त्यांचं जे स्वप्न होतं त्याला इव्हेंटचा माझा अनुभव हे करून आम्ही पहिलं कन्व्हेन्शन 2023मध्ये बे एरियात केलं इथे. आणि ते जगातलं पहिलं असं संमेलन झालं जिथे वडापाव आणि नाटक न बघायला येता लोक बिझनेस कसा एकत्र करायला मिळेल त्याच्यासाठी एकत्र आली. माशेलकर आमचे मेंटर आहेत त्याच्यामध्ये. ते स्वतः आले, वय वर्ष 80 असून ते येऊन त्यांनी ते मार्गदर्शन केलं. गडकरींपासून सगळे लोक मोठी मोठी जी आपली स्टॉलवर्ड्स आहेत
आपल्या गावातले सलील दोंदे होते, ते पण एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. असे बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला. आशिष अचलेरकर म्हणून आहेत. अशा बरेच लोक आले पुढे. त्यांना प्रत्येकाला आता हे जाणवलं की अरे हे पण आपण हे एक वेगळा मार्ग आहे, पण अशा पद्धतीने पण आपण एकत्र येऊ शकतो आणि एकमेकांना मदत करू शकतो. सो त्याच्यामध्ये मग आता कार्य खूप जोरात सुरू आहे आणि आम्ही त्याच्यानंतर 3 इव्हेंट्स केले. पण काय काय प्रोजेक्ट हाताळते गरजे सगळ्यात मराठी? म्हणजे काय तुम्ही महत्वाचं करता? सगळ्यात महत्वाचं गरजे मराठीचं एक हे आहे, म्हणजे माझा स्वतःचं एक हे वाटतं की जी नाळ आहे ती म्हणजे मी आणि माझा जिल्हा, असं जे मला वाटतं बरोबर. ते खूप सुंदर संकल्पना आहे आमची. हम्म. की तुम्ही ज्या गावातून आलात तिथे तुमचं काहीतरी देणं लागतं. म्हणजे तुम्ही इथे शार्लेटमध्ये आहात तर इथे देणं लागतं, पण जिथे तुम्ही जन्माला आलात, शिकलात, तिथे तुम्हाला जर काही करता आलं, तुम्ही अमरावतीचे आहात, पुण्याचे आहात, मुंबईचे आहात, नाशिकचे आहात, साताऱ्याचे आहात, तर तुम्हाला काय करता येईल त्या गावात. तुम्ही नेहमीच जाता, दरवर्षी परत जाता, मग तिथे बघता आणि मग हे होतं. मग तिथल्या मुलांना काय तुम्ही मार्गदर्शन करू शकता का, ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, हा एक आमचा एक मोठा उपक्रम आहे. आज महाराष्ट्र राज्य शासनाच्या दरबारी असो की दूरदर्शनमध्ये आमची एक सिरीज आहे जिथे आम्ही सगळे सक्सेसफुल मराठी ग्लोबल उद्योजक असतील त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू तिथे ठेवतो. 52 बरं. आम्हाला ती दूरदर्शनने हे दिला आहे. तो एक फार मोठा मान आहे असं मी समजतो. पावती आहे की आम्ही लोकांना जवळ आणतोय. मला असं वाटतं की त्याचा पण आता एक वटवृक्ष झाला आहे आणि लोकांना त्याचा फायदा खूप झाला आहे. स्टार्टअप्सला मेंटर करण्याचं आम्ही काम करतो. बे एरियातलं नॉलेज तिकडे म्हणजे AI असो की हाऊ टू रेज कॅपिटलपासून सगळंच आपण ज्ञान इंडियातल्या मुलांना देतो. महाराष्ट्रातल्या पर्टिक्युलरली दरवर्षी पिच फेस्ट होतात. लकीली मी एका स्टार्टअपला मेंटर केलं, ते नंतर शार्क टँकला वगैरे गेली भारतामध्ये. वा. सो त्याचा एक वेगळा आनंद मिळतो की आपण काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करतो. ऑस्ट्रेलियापासून ते कॅलिफोर्नियापर्यंत निदान 25 आमचे चॅप्टर आहेत. 25,000च्या वर लोक जुळलेली आहेत वा. आणि इट्स ग्रोईंग. सो संदीप, अपर्णा, आज इतक्या छान मस्त गप्पा रंगल्या आहेत आपल्या. आपण आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आलोय आणि मला माहिती आहे तुम्ही दोघंही, अपर्णा तू एस्पेशली जीवनविद्येशी खूप कनेक्टेड आहेस, तर त्याचा अनुभव कसा आहे, काय सांगशील? म्हणजे कसं आहे ना, आता आपण हे सगळं छान चालू असताना आपल्या आयुष्यात, प्रत्येकाच्याच आयुष्यात कठीण प्रसंग येत असतात आणि कठीण प्रसंगांना तोंड देताना आपल्या मनात बऱ्याच शंका, कुशंका, डाऊट्स, कशामुळे असे प्रश्न सगळ्यांनाच निर्माण होतात. आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधताना मी जीवनविद्येला इंट्रोड्यूस झाली. माझी एक मैत्रीण आहे सोनाली कुलकर्णी, ती बरीच वर्ष झाली हे करते. गीताताई दातार म्हणून इथे राहतात. त्या जीवनविद्येच्या खूपच जुन्या अभ्यासक आहेत बरोबर. आणि त्यांनी इथे शार्लेटमध्ये मग माझ्या घरी येऊन इन पर्सन क्लासेस घेणं चालू केलं बरं. आणि मग ते माझं कनेक्शन जीवनविद्येशी एकदमच स्ट्रॉंग झालं. जीवनविद्येने ना मला काय शिकवलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं असताना ग्रेटफुल राहणं हे इतकं महत्त्वाचं आहे. कारण आपण वी आर रिअली ब्लेस्ड बरोबर. की वी हॅव सो मच इन अवर लाईफ. तर ते ग्रॅटिट्यूड जे आहे ना, ते सतत प्रॅक्टिस करत राहणं आणि ते ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करून प्रेझेंटमध्ये राहणं. म्हणजे आपण नाही तर आपलं सारखं भविष्य आणि भूतकाळामध्ये आपले जे विचार इकडे तिकडे फिरत असतात, त्या विचारांना स्थिरता देण्यासाठी विश्वप्रार्थनेचा वापर करून तुम्ही प्रेझेंटमध्ये राहणं हे खूप मला जीवनविद्येने शिकवलं आणि मोठ्या मोठ्या कठीण प्रसंगांना तोंड देताना त्याचा खूप फायदा झाला. अपर्णा, संदीप, थँक्यू सो मच. आज इतक्या सुंदर गप्पा तुमच्याशी रंगल्या, इतके छान छान अनुभव तुमचे ऐकले आणि कलायडोस्कोपच्या सगळ्या प्रेक्षकांना आज खूप खूप छान वाटले तुमची गोष्ट ऐकून. सो दोघांनाही मनापासून धन्यवाद आज कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. धन्यवाद तुला Thank आणि you. अमोलला पण, कारण तुमच्यामुळे आम्हाला ही वेळ मिळाली, एक चांगला रिव्हिजन झाली आमच्या आयुष्याची. आयुष्याची, yes. पण एवढंच सांगतो की आपण जसं हे म्हटलं, ग्रेटफुलनेस टुवर्ड्स पीपल इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. त्यामुळे ज्या लोकांनी आम्हाला जे काय आम्हाला शिकवलंय, चांगलं वाईट जे काय, त्या लोकांसोबत त्यांच्याबद्दल सुद्धा मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्या निमित्ताने आपण परत एकदा भेटूया असंच. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू.